ती माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. हे गाणं ऐकलं की डोळ्यासमोर उभं राहते ते एक निसर्गरम्य कोकण. पण आज याच निसर्गरम्य कोकणासमोर एक गंभीर प्रश्न आवाजून उभा आहे, तो म्हणजे स्थलांतर. आज मी तुमच्यासमोर विषय मांडत आहे कोकणातील स्थलांतर. कोकणाला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे, विपुल वनसंपदा आहे आणि हापूस आंब्यासारखं जागतिक वरदान आहे. असं असूनही दरवर्षी हजारो तरुण आपलं घरदार, आई वडील आणि सुंदर माती सोडून मुंबई पुण्यासारख्या शहराकडे धाव घेत आहेत. गावं रिकामी होत आहेत आणि शाळेच्या मैदानात खेळणारी मुलं कमी होऊन फक्त वृद्धांच्या काठ्यांचा आवाज उठला आहे. आजची विदारक परिस्थिती अशी आहे की चाकरमानी गावात येतो तो फक्त गणपतीला आणि शिमग्याला. बाकी वेळ गावच्या वेशीवर व ओसाड पडलेल्या वाड्यांवर फक्त म्हातारी माणसाची शांतता उरते. या स्थलांतराची मुख्य कारण म्हणजे रोजगारांचा अभाव, उच्च शिक्षणाच्या संधीची कमतरता आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न. पण विचार करा, हे स्थलांतर फक्त एका व्यक्तीचं नसतं, तर ते एका समृद्ध संस्कृतीचं असतं. पूर्वी वाड्याच्या ओटीवर बसून ज्या गजाली व्हायच्या त्या आता हरवत चालल्या आहेत. याच वळणावर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो, जो आपल्या हापूसला सुगंधा जगभर जातो, मग आपला तरुण रोजगारासाठी परक्या मुलकात का जातो? यावर मी एक चारोळी बोलू इच्छिते. वाड्या सुन्न झाल्या कुंपणी खचली, वाड्या सुन्न झाल्या कुंपणी खचली, स्वप्नांच्या शोधात आज आपली माणसे शहरात पिचली. हापूसच्या बागेत आता राबणारे हात कमी झाले, हापूसच्या बागेत आता राबणारे हात कमी झाले. प्रगतीच्या नावाखाली गाव मात्र परके झाले, गाव मात्र परके झाले. मित्रांनो, जेव्हा तरुण गाव सोडतो तेव्हा शेती ओसाड पडते, आपली कुळघर आणि वाड्या ओस पडतात. सण उत्सवांची ती रौनक कमी होते. चाकरवाणी म्हणून मिरवताना आपल्या मनात गावाकडच्या घराची ओढ असते, पण तिथे उदरनिर्वाहाची सोय नसते. आज आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की कोकण केवळ निसर्गासाठी नाही, तर संधींसाठीही ओळखलं गेलं पाहिजे. स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योगांची साखळी निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आपल्याकडच्या काजूला, कोकण सरबताला आणि मासेला जर जागतिक बाजारपेठ मिळवून दिली तर आपल्याकडच्या तरुणाला मुंबईच्या लोकांकडे गर्दी चिरडण्याची गरज भासणार नाही. सुशिक्षित तरुणांनी आधुनिक शेती व ऍग्री टुरिझमकडे वळायला हवे. जर आपण या मातीत तंत्रज्ञानाची जोड दिली तर रत्नागिरीचे रत्न पुन्हा एकदा सोन्यासारखं चमकू लागेल. आता वेळ आली आहे चित्र बदलण्याची. जर आपल्याला हे स्थलांतर थांबायचे असेल तर आपल्याला शाश्वत विकास करावा लागेल. पर्यटनाला केवळ धंदा न मानता ती संधी म्हणून तरुणांनी स्वीकारली पाहिजे. कोकणातील फार्म प्रक्रिया करणारे उद्योग आता गावातच सुरू व्हायला हवे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वर्क फ्रॉम होम मुळे अनेक तरुण पुन्हा एकदा गावाकडे वळत आहेत. ही एक सकारात्मक सुरुवात आहे. शेवटी इतकंच म्हणेन, मुंबईचा डबा पोहोचवणारा हात असो किंवा तिथल्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करणारा मेंदू, तो जास्तीत जास्त कोकणचा असतो. मग तीच बुद्धी आणि तोच कष्ट करण्याचा जोर आपण आपल्या मातीसाठी का उभू नये? गाव सोडू नका असं म्हणण्याऐवजी गावातच संधी निर्माण करा, हे सूत्र आपण अंगीकारलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने कोकण समृद्ध होईल. परक्या मुलखात राबण्यापेक्षा स्वतःची माती कसून पाहूया, परक्या मुलखात राबण्यापेक्षा स्वतःची माती कसून पाहूया. स्वप्ने आपली गावच्या मातीत कष्टाने पुन्हा रुजवूया. होईल प्रगती कोकणची जेव्हा तरुण इथला गावी राहील, होईल प्रगती कोकणची जेव्हा तरुण इथला गावी राहील, तेव्हाच तेव्हा कोकण आपला आनंदाने डोलावून पाहिजे. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद.